आषाढी एकादशी स्पेशल गोडाचा पदार्थ बनवलेला आहे. एकदम 5 मिनिटात तयार होणारा, अगदी साधा सिंपल पटकन होणारा, एकदम थोड्या साहित्यामध्ये कसा बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत. जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर हे घेतलेलं आहे, हे पहा सामान. हे काजू आणि बदाम किसून घेतलेले आहेत. मुलांना बनवायची आहे ना, मुलांसाठी, मुलं पण खाणार आहेत म्हणून मी किसून घेतलेले. मोठे तुकडे जाडसर टाकले ना ते खाणार नाहीत म्हणून ते किसून घेतलेले. आणि हे पाऊण वाटी असा साबुदाणा घेतलेला आहे. 2-4 चमचे असे साखर घेतलेली आणि पिस्ता घेतलेला आहे. एवढंच सामान घेतलेलं आहे. आणि पुढं पण आहे, दाखवते. तर हे ठेवलेली आहे आपण गॅसवर कढई. त्यामध्ये अर्धा चमचा असं साजूक तूप टाकलेलं आहे. तूप गरम झालेलं आहे. त्या तुपामध्ये आपल्याला खिसलेलं काजू आणि बदाम टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. मोठ्यांना जर खायचं असेल तर आपण मोठे मोठे असे काजू बदामचे तुकडे करून तुपात तळून भाजून टाकू शकता. पण मुलं खाणार आहेत म्हणून मी असे खिसून टाकलेले आहेत. ते मुलं खाणार नाही आहेत, काढून फेकतील बाजूला, म्हणून मी असं केलेलं आहे. तर हे पहा, छान असं 2च मिनटं थोडासा कलर चेंज होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. छान असं जास्त भाजलं तर हे बारीक कट केलेले आहे, त्यामुळं करपण्याची शक्यता आहे. म्हणून पटकन थोड्या वेळ भाजून घ्यायचं आणि पटकन. आता दूध टाकून घेणार आहे. तर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, गरम केलेलं आहे. गरमच आहे दूध. दूध टाकून घेणार आहे डायरेक्ट आता. एकदम साधी सिंपल 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि साबुदाणा मी अगोदरच भिजत घातलेला होता, 2 तास अगोदरच. हे पहा, दूध पण गरम होतं, लगेच उकळी आलेली आहे. पूर्ण दूध टाकून घेतलेलं आहे मी, अर्धा लिटर आहे पूर्ण. तर घेतलेले टाकून एकदम जाडसर, पातळ पण होणार नाही आणि घट्ट पण होणार नाही. एकदम अशी जाडसर थिक अशी आपली खीर तयार होणार आहे. लगेच मी साबुदाणा टाकून घेणार आहे. छोटा साबुदाणा आहे, एकदम सुट्टा सुट्टा केलेला आहे, मोकळा मोकळा. आणि लगेच टाकून घेतलेलं आहे. लगेच पटकन हलवून घ्यायचं, नाहीतर गाठी होऊ शकतात. आणि एवढा छोटा असल्यामुळे एकदम पटकन शिजतो. दूध पण गरम आहे अगोदरच, त्यामुळे लगेच पटकनच 2 मिनिटात असा शिजून तयार होतो साबुदाणा आपला. हे पहा, थिकनेस पण आलेला आहे, जाड झालेलं आहे जरा. हे पहा, शिजलेला पण आहे, कलर चेंज झालेला आहे साबूचा. आणि आपण आता साखर टाकून घेऊ. आपल्या आवडीनुसार साखर टाकून घेणार आहोत. ज्यांना जास्त गोड खायचं असेल त्यांनी जास्त टाकू शकता, ज्यांना कमी पाहिजे असेल तर कमी पण टाकू शकता. आणि ही खीर आपल्याला श्रावण महिन्यात पण आपण खाऊ शकता. श्रावण सोमवारी पण अशी खीर बनवून खाऊ शकता. किंवा चपातीसोबत असं जर गोड खाण्याची इच्छा झाली तर अशी खीर बनवू शकता. ही पहा, शिजलेली आहे आपली साबुदाणा खीर. पूर्ण शाबू पण शिजलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून, मीठ मात्र शेवटला टाकायचं शिजल्यानंतर. अगोदर जर टाकलं तर दूध फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे शेवटला टाकायचं. आणि जर श्रावण सोमवारी खायचं असेल तर मीठ टाकायची नाही आहे, कारण मीठ खात नाही सोमवारी. तर मीठ स्किप करू शकता आपण श्रावण सोमवारी जर बनवायचे असेल तर. आणि हे पहा, पिस्त्याचे तुकडे काप केलेले ते पण टाकून घेतलेले, मिक्स करून घेतलेले आहे. आणि तयार झालेली आहे आपली गोड अशी छोट्या शाबूची खीर. हे पहा, तयार झालेली आहे. चला तर आता मुलांना देऊ, मुलांना कशी वाटते ते पाहू. तर माझ्या मुलांना एवढी आवडली की ती तिघांचे भांडण लागले होते का मला थोडीच दिली, मला एवढीच दिली. एकदम भारी झाली, खूप छान झाली, खूप छान झाली असं म्हणून खाल्ली ते तिघांनी पण. आणि तुमच्या पण मुलांना आवडेल, जरूर बनवून देत जा. आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही आहे खीर. तर मग कसा वाटला व्हिडिओ? जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, एक छानशी कमेंट करा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.